बातमी यानंतरची बीडमधून बीडच्या अंकुश नगरमधील तरुण 10 दिवसांपासून हा बेपत्ता आहे। नेत्याच्या मुलाचा शोध घेता माझ्या मुलाचं काय असा सवाल आता उपस्थित होऊ लागलेला आहे। बेपत्ता झालेल्या तरुणाच्या आईचा प्रशासनाला हा थेट सवाल करण्यात आलाय। बेपत्ता झाल्याची बीड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। बेपत्ता झालेल्या तरुणाची आजपासून 12वीची परीक्षा आहे, तरी देखील हा मुलगा सापडलेला नाहीये। बेपत्ता झाल्याची बीड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। 10 दिवस झालं माझा मुलगा घराच्या बाहेर गेलेला आहे. माझ्या मुलाचा शोध घ्यावा हीच मी पोलिसांना विनंती करते. तुम्ही नेत्याचा मुलगा घराच्या बाहेर गेल्यावर तुम्ही इतका शोध घेतात, की काळजीने घेतात. तसं माझ्या मुलाचाही शोध काळजीने घ्यावा ही विनंती करते मी तुम्हाला. माझा मुलगा लवकरात लवकर सापडावा. माझ्या मुलाचा आज 12वीचा पेपर आहे, तरीही माझा मुलगा सापडायना. असं का? तर माझ्या मुलाचा 12वीचा पेपर आहे, तरी देखील मुलगा अजूनही सापडलेला नाहीये। नेत्याच्या मुलाचा शोध लगेच घेत आहे, तर माझ्या मुलाचा शोध अजूनही घेतलेला का नाही असा सवाल एका आईनं प्रशासनाला उपस्थित केलाय। बेपत्ता झाल्याची बीड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे, मात्र अजूनही या मुलाचा शोध लागलेला नाहीये। तरुण 10 दिवसांपासून बेपत्ता आहे। बीडच्या अंकुश नगरमधील हा मुलगा आहे आणि 10 दिवसांपासून बेपत्ता आहे। अमीर हुसेन आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। अमीर, 10 दिवस झाले आहेत, मात्र ह्या मुलाचा अजूनही शोध घेता आलेला नाहीये। पोलीस प्रशासनाला अजूनही हा मुलगा सापडलेला नाहीये। त्यामुळे आईची व्यथा समोर आली आहे की नेत्यांच्या मुलांचा शोध घेता मात्र आता एक माझा मुलगा गेलाय, तरीही 10 दिवसांपासून पोलिसांनी शोध घेतलेला नाहीये असा आरोप आहे। खरंच तेजेश हे मोठी बाब आहे की काल जर आपण एक प्रकरण बघितलं तर एका महाराष्ट्रातील नेत्याच्या मुलाला अवघ्या 4-5 तासातच शोधून आणलेलं आहे। कारण की ते प्रायव्हेट जेटनी तर आपलं बाहेर चालला होता, त्याला सुद्धा तर पुण्याच्या एअरपोर्टवर लँड करण्यात आलेलं आहे। बीडच्या अंकुश नगर भागातील ही घटना आहे। गेल्या 10 दिवसापासून हे मुलगा बेपत्ता आहे। हे कंप्लेंट सुद्धा करण्यात आलेली आहे, पण प्रशासनाकडून शोध त्याचा घेण्यात आलेला नाही। त्याची आईने आज जे आपल्या समोर बोललेलं आहे म्हणजे ते खरं आहे की आम जनतेची परिस्थिती कशी आहे महाराष्ट्रामध्ये आणि एक नेत्याची परिस्थिती कशी आहे। म्हणजे नेत्याने जर ऑर्डर दिलं तर दिल्लीहून फोन येतो आणि ते प्लेन डायरेक्ट लँड होतो, पण एक मुलगा जे आहे ते 10 दिवसापासून गायब आहे बीड शहरातून, त्याचा शोध सुद्धा प्रशासनाने घेतलेला नाही। अगदी, पण आमिर, नेमका प्रकरण काय आहे? 10 दिवस झालेले आहेत, मात्र पोलिसांनी या सगळ्या 10 दिवसामध्ये काय नेमका निष्कर्ष काढलाय या सगळ्या तपासामध्ये? खरं म्हणजे जे मुलगा बेपत्ता आहे ते 12वीला आहे, त्याचा आज पेपर होणार होता अशी आपल्याला सूत्रांकडून माहिती भेटलेली आहे। अजून आपण पोलीस प्रशासनाकडून ह्याच्याबद्दल काय संपर्क साधला, पण पोलिसांकडून आपल्याला काय माहिती भेटलेली नाही। फक्त सकाळी त्याचे आईशी आणि वडिलांशी बोलणं झालेलं आहे। त्यांची आई वडिलांची एकच म्हणणं आहे सध्या की आमचा पोरा आम्हाला शोधून द्या। अगदी धन्यवाद आमिर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ। तर नेत्याच्या मुलाचा शोध घेता माझ्या मुलाचं काय असा सवाल एका आईनं उपस्थित केलेला आहे। बेपत्ता झालेल्या तरुणाच्या आईचा प्रशासनाला हा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे। बीडच्या अंकुश नगरमधून एक मुलगा बेपत्ता झालेला आहे। 10 दिवस झालेत, मात्र अजूनही या मुलाचा तपास लागलेला नाहीये।